नाही मग शेतकऱ्यांचा आक्रोशाचा या ठिकाणी आहेत आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी जमले आपल्यासोबत ज्ञानेश्वरजी रक्षक आहे, काय सांगा? पहा, मी गुरुदेव सेवा मंडळाचं काम करतो. तुकडोजी महाराज, गाडगेबाबा, संत तुकाराम महाराज या सगळ्यांनी त्या काळापासनं या शेतीशी श्रमण संस्कृतीचा जे श्रम करणारे लोक आहेत त्या श्रम करणाऱ्या लोकांची खऱ्या अर्थानं सत्ता, त्या लोकांच्या खऱ्या अर्थाने हा देश आहे आणि तोच या ठिकाणी भिकारी आहे. तोच कुठली तरी मागणी घेऊन रस्त्यावर येतो आहे. याचं दुःख वाटतं. तुकडोजी महाराज म्हणायचे, जब देखू किसानो की भलाई मैंने खुशिया मनाई. अरे त्या शेतकऱ्याचं जोपर्यंत जर शेतकरी पिकवणार नाही तर जनता काय खाणार आहे? नाही पिकला हे शेती तर धतोरा खाणार आहे का? ही जी सगळी परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये शांतता आहे. अजूनही आमचा शेतकरी बांधव हा शांततेने करून झाला आहे. माझं मत आहे की आमचा देश जर प्रगत व्हायचा असेल तर पहिले शेतकरी प्रगत झाला पाहिजे, हा याचं चिंतन. आणि तुम्ही म्हणता की अशांती फैलेल, अमुक होईल. नाही, आमचा शेतकरी इतका हे नाही आहे, अज्ञानी नाही आहे. आणि शेवटी आहे मात्र आम्हाला तुकडोजी महाराजांनी सांगितलं, हो चीड झूठे राह की, अन्याय की अभिमान की, सेवा करण को दास की, परवा नाही हो जान की. आम्हाला जीवन जर दिलं आहे तर जीवन कुत्र्या मांजरासारखं जगायसाठी दिलं नाही आहे, तर माणूस म्हणून जगायचं आहे आणि माणसासारखं जगायचं आहे. म्हणून आमचं हे आंदोलन आहे, हे आमच्या स्वाभिमानाची लढाई आहे. आणि मला असं म्हणायचं सरकारला, शासन कुठलंही असो, आपण विचार करा. आणि कोरा शेतकरी उद्योगपतींना करोडो रुपये तुम्ही माफ करताना, मी पण व्यावसायिक आहे, आम्हाला माफ करत नाही पण मोठमोठ्या अदानी अंबानीला करता, तर तुम्ही त्यांना करोडो रुपये माफ करता, तुम्ही मग आमचे करा. आमचंच आहे ते, कारण तुम्ही आमच्यातून GST घेतला आहे, तुम्ही आमच्याकडनं सगळा आमच्या खिशे खाली केले आहेत. आमच्या खाली केलेल्या खिशातला थोडासा भाग आम्हाला द्या, एवढंच आम्ही म्हणतो. धन्यवाद. तर आपण बघितलं या ठिकाणी शेतकऱ्यांचा आक्रमक भूमिका आहे. संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय शेतकरी इथून हलणार नाहीत, हा त्यांचा निर्धार आहे. ॲटपोस्ट मराठी चॅनलवर सर्व अपडेट्स येत राहणार आहेत. तोपर्यंत धन्यवाद. जय किसान, जय किसान, जय किसान.